ठीक आहे, मी पुन्हा राम कदमांकडे जातो. राम कदमजी, या सगळ्यामध्ये होत असताना महापालिकेचा विषय थोडा बाजूला ठेवू, म्हणजे आपण शिवसेनेला त्याबद्दल जबाबदार धरणारच आहोत. मला आशा आहे आपल्याला शिवसेनेचे कोणीतरी प्रवक्ते किंवा नेते फोनद्वारे मिळतील. पण मी आपल्याकडे येतो, राज्य शासनाच्या कडून सुद्धा 2 दिवस यामध्ये ऍड आहेत. म्हणजे खास करून मुंबईमध्ये जो प्रॉब्लेम झालेला आहे, 2 दिवस महापालिका अधिक 2 दिवस राज्य शासन, त्या बाबतीत आता भाजपचं इथे तर तुमची सत्ता आहे, शिवसेना तर म्हणतेच आहे की मांस विक्री बंद नको, इथे भाजप राज्यभर का लागू करणार आहे? आपण जर हे जर पाहिलं ना, तर अगदी 31 मार्च 1964 पासून असे वेगवेगळ्या प्रकारचे याचे निकाल आहेत. म्हणजे 2003 मध्ये सुद्धा काँग्रेसच्या सरकारनं या संदर्भामध्ये पत्रक काढून सर्व महानगरपालिकेला कळवलेलं आहे. त्याच्यामुळे हे पूर्वापार जे चालत आलंय ती गोष्ट ही पुढे निघालेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त पशुहत्या थांबावी असं त्या सरकारचं त्याच्या पाठीमागची भावना होती. आता याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे, जे मगाशी आपल्याला म्हणालो की याच्यामध्ये वाद असा काहीच नाहीये. पण आता काय झालंय की भारतीय जनता या आमच्या सरकारबद्दल कुठेतरी लोकांच्या मनामध्ये, कारण मांसाहार खाणारा वर्ग फार मोठा आहे, तर त्या वर्गामध्ये सरकारविषयी नाराजी निर्माण करून द्यायची हा हेतुपुरस्सर प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतो. आमच्या सरकारने सांगितलंय का तुम्ही बंद करा, काही नाही, कुणाला काय खायचंय ते खा. तिथल्या नगरपालिकेचा या वर्षीचा निर्णय आहे का? तसंही नाही. मागच्या 6 वर्षापासून दरवर्षी तो निर्णय होतो, याही वर्षी तो झालाय. म्हणजे अगोदरच्या राम कदमजी, त्याच्यात एक गंमत आहे, एक अशी परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे तुमच्या या नियमाची खिल्ली उडवली जाऊ शकते राज्य शासनाच्या, तुमच्या नको म्हणूयात राज्य शासनाचे, की जो 64 सालापासून आहे. कारण असं आहे की शासनाच्या किंवा महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बाजारांच्या व्यतिरिक्त पॅकबंद मटण चिकन मिळतं, इतर ठिकाणी तुम्हाला नॉनव्हेज मिळतच असेल, तर एका अर्थानं तुमच्या या नियमाला अर्थ काय उरतो? मी तुम्हाला सांगतो बघा, आता मी स्वतः शाकाहार खाणार आहे, माझी मिसेस मांसाहार खाते, मी तिला अडवू शकतो का? नाही अडवू शकत. आता ती मला कन्व्हिन्स करू शकते का तुम्ही मांसाहारी व्हा? नाही करू शकत. त्यामुळे प्रत्येकाचे आपापले विचार आहेत, त्याचा प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. पशुहत्या थांबावी ही जैनांची मागणी, त्याही भावनेचा पण राम कदमजी, पशुहत्याच्या बाबतीत जे काय असेल ते, पण शाब्दिक हत्या तुमचे आशिष शेलार करतात, शाब्दिक हत्या तुमचे आशिष शेलार करतात, त्यांनी मनसेला असं म्हणणं अपेक्षित आहे का? तुम्ही 2 राजकीय पक्ष आहात राम कदमजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, आशिष शेलार आज आमदार पण आहेत विधान परिषदेवर आणि आज नेते पण आहेत मुंबई प्रदेशाचे. महाराष्ट्र नौटंकी सेना करा वगैरे, ही शाब्दिक हिंसेचं काय करायचं? नाही, मला असं वाटतं आपण या चर्चेच्या मूळ गाभ्याकडे बघितलं पाहिजे. आपण गाभ्याकडे बघत असताना त्याच्या पाठीमागे आशिष शेलारांची भूमिका एवढीच होती की ज्या पद्धतीने मांसाहार विकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, तर त्या प्रयत्नाला त्यांनी त्यांच्या शब्दातून त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी मांडलेलं आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा, मनसेला वाटतं त्या ठिकाणी होऊ नये. मनसेचाच अरुण ठाकूर नावाचा नगरसेवक त्या मीरा भाईंदर मध्ये म्हणतो की बंदी झाली पाहिजे. मनसेची मीरा भाईंदरला वेगळी भूमिका आणि मुंबईमध्ये वेगळी भूमिका, त्याच्यामुळे आशिष शेलारांनी तो मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण मी एवढं मात्र जरूर म्हणेन की आमच्या सरकारनं कोणतीही बंदी घातलेली नसताना, या बंदीशी सरकारचा काहीही संबंध नसताना सगळे पक्ष ज्या पद्धतीने तुटून पडतायत की या सरकारनंच कसा निर्णय घेतला. बरोबर, ठीक आहे, मी येतो. राम कदमजी तुम्हाला उत्तर देतात? उत्तर न देता मी सांगतोय काय ते, माझ्या पक्षाचे अध्यक्ष हे राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांची भूमिका ही शेवटी असते. ह्यांच्या पक्षाचे अध्यक्ष का सर्वेसर्वा कोण आहेत माहिती नाही, कारण महापौर एक भूमिका घेतात, आमदार एक भूमिका घेतात. हे जे काही बौद्धिक दिवाळखोरी निघालेले त्यांचे आशिष शेलार आहेत, त्यांनी बोललं ठीक आहे, ती त्यांच्या बुद्धीची मर्यादा आहे, त्यांनी काही बोलावं. आलं का लक्षात? ते काय इथेही त्याच्यावर चर्चा करणार नाही, तो त्यांच्या बुद्धीचा विषय आहे. मला सांगा, मी तुम्हाला सुद्धा, मी जो प्रश्न त्यांना विचारला तो तुम्हाला म्हणतो, विचारा ना. त्यांनी काय म्हटलं? महाराष्ट्र काय नौटंकी सेना, तुम्ही सुद्धा म्हणालात भारतीय जनता पक्ष वगैरे वगैरे. याच पक्षाच्या पंतप्रधानाला बनवण्यासाठी तुमचे खासदार कदाचित पाठिंबा देणार होते. बरं झाला विषय काढलात, बरं झालं. हे बघा, विचार स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहेत. एकमेव राजसाहेब ठाकरे आहेत जे गुजरातमध्ये बोलले होते, गुजरातमध्ये, की हे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत, त्यांच्या पावतीची गरज आहे की नाही नंतरचा विषय, परंतु ते बोलले होते. आणि पुढची गोष्ट अशी होती की आपण तिकडे आज आहात त्यांच्या पत्रकारांसमोर, उद्या सत्ता आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचा गुजरात करायचा प्रयत्न करू नका, हे बोलणारा हा एकमेव नेता आहे. आणि याची सुरुवात झालेली आहे.
कळलं का? नाही, पण कुठल्याही मला विषय सांगा, काढायचा. भाजपाला एवढा ठोकून काढणारे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे हो. हा या विषयावरती जणू काही शिवसेना काहीच जबाबदार नाही अशा प्रकारे भाजपाला ठोकून काढते, पण शिवसेनेबद्दल हे का नाही बघा, बोलत? नाही नाही, एक विषय लक्षात घ्या. हा विषय त्यांच्या युतीचा आहे. दोघांनाही राजसाहेब ठाकरे बोललेत. आपण त्यांच्या आजचं संध्याकाळचं तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही ऑडिओ क्लिप आज संध्याकाळची. परंतु ह्याला जास्तीची हवा दिली जाते ना. पण एका शब्दाने सुद्धा मुंबई महापालिकेचा यावरचा काय स्टँड आहे, पर्यायाने शिवसेनेचा काय स्टँड आहे, राज्य शासनामध्ये मला वाटतं- सत्ताधारी असणाऱ्या मला वाटतं शिवसेनेचा आज- काय आज stand तो आहे? निकाल तुमच्या- हा तुमच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भाजपला जेवढं काय स्क्रू केलं किंवा मोठा भाऊ म्हणतात ना, मोठं स्वतःला के- सहन काय करायला लागेल. टीका केली शिवसेनेवरती का चिमटा नाही केली? काढल्यानंतर झणझणीत फटका बसणारच. असं कसं नुसतं ऐकून घेऊ? पण सेनेवरती का नाही? सेनेवरती बोललेच ना साहेब, तुम्ही त्यांची प्रेस नीट ऐका की. सेनेवरती बोललेले आहेत. आणि मला वाटतं आज कोर्टामध्ये माझ्यापर्यंत निकाल आलेला नाहीये, परंतु हा जो राज्य शासनाने 2 दिवस वाढवले होते त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत आणि मागे घ्यायला सांगितलेलं आहे. आणि माझा साधा प्रश्न आहे, परंपरागत काय चालत आलं हा विषय आहे. बरोबर आहे. काय ते 2 दिवसाचं होतं का? 2004 साली आलं आणि त्याच्यानंतर आता 12 वर्ष कंटिन्यू आहे. तुम्ही सत्तेत आला होता तो बदल घडवण्याकरता, अच्छे दिन आणण्याकरता. मग हा GR टोल रद्द नाही होऊ शकत, काहीच होऊ शकत नाही. आता हे अच्छे दिन टोल वगैरे नको, पुन्हा वेगळा विषय जाईल. पण मी तुमचा हा विषय विचारतो, मी राम कदमांना विचारतो. राम कदमजी, हा GR बदलता आला राम कदमजी हा निर्णय का नाही? तुम्हाला तर माहित होतं की यापुढे हे येऊ घातलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आधीच ते सेंटिमेंट स्ट्रॉंग आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेजला बंदी आहे म्हटल्यानंतर हा घर गेला माणसाला मारलं जातं. राम कदमजी, मग भाजपला हे रिपील करता येणं शक्य होतं, तो का नाही झालं? रिवोक करता येणं शक्य होता हा नियम? जगामध्ये कोणत्याही गोष्टीवर उत्तर असतं, पण त्याच्याकडे आपण सकारात्मक अर्थाने दृष्टीनं पाहिलेलं पाहिजे. आता जसं अविनाश आमचे मित्र म्हणता आहे, तर अविनाशजींना मी प्रश्न विचारेन की या राज्यामध्ये आम्ही बदल घडवायला आलेलो आहोत हे निश्चितपणे मान्य आहे. अजून घडत नाहीये. आणि हे 1964 पासून पूर्वापार चालत आलेलं आहे. हे आमच्या सरकारनं केलेलं नाही. पण या सरकार पुढे एकाही नगरसेवक, आमदार, खासदार किंवा एकाही माणसाची मागणी नाही की हे दिवस तुम्ही कमी करा. जर त्यांनी दाखवलं की या माणसाची मागणी होती किंवा ह्या एका व्यक्तीची मागणी होती 10 कोटी लोकांपैकी, तर मी मान्य करेन की हे सरकार ते काम करताना चुकलंय. त्याच्यामुळे कोणाची मागणीच नाही, कोणी तशा प्रकारची विचारधारा तशा प्रकारची पुढे आणलेलीच नाही. त्याच्यानंतर आपण म्हणायचं की तुम्ही हे का नाही केलं, तर मला वाटतं ते संयुक्तिक होणार नाही. उद्या जनमताचा निश्चितपणे सरकार आदर करेल. जनमत जे काही येईल ते समोर येईल आणि समोर आलेल्या जनमताप्रमाणे हे सरकार निर्णय घेईल. हे सरकार जनमताचा कौल पूर्णपणे राम कदमजी, मी एक शेवटची 3 मिनिटं तुमच्याकडेच एक प्रश्न विचारतो. 2 दिवस जे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत, एकाही माणसानं 2 दिवस जे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत त्या दिवशी एकाही माणसानं ऐका ना, बोला राम कदम पूर्ण करा, मी येतो तुमच्याकडे. 11 कोटी लोकांपैकी एकानंही 11 कोटी लोकांपैकी प्रसन्न एकाही माणसानं अशा प्रकारची मागणी केलेली नाही. उद्या भविष्यात आल्याच्या नंतर जनमताच्या आधारावर सरकार निश्चितपणे निर्णय घेईल जो काय घ्यायचा तो. राम कदमजी, पण आता आम्हाला सांगा, या पुढच्या काय ते 2 दिवस जे राज्य शासनाचे आहेत त्या दिवशी आम्हा मांसाहार प्रेमींना मांस विकत घेता येणार आहे की नाही? माझा सिंपल प्रश्न आहे. मुंबई महापालिका नाही, मी राज्य शासनाबद्दल विचारतो. नक्की, काळजी करू नका, घरी घरपोच डिलिव्हरी. बोला राम कदमजी, काय उत्तर आहे याचं? प्रसन्ना कुणाला काय खायचंय याच्यावर राज्य शासनाची बंदी नाही. कुणी काय खायचंय त्याच्या मनाला, बुद्धीला, तत्वाला जे पटतंय त्या पद्धतीने खावं. मांस मिळणार की नाही? पक्ष आम्ही मांस विकत घेऊ शकतो की नाही? सरकार हे कुठले नियमाप्रमाणे जे चालत आले ते चालत राहणार आणि आपल्याला नियमांमध्ये बदल करायचे असतील तर त्याची एक प्रोसेस असते. जसं अचानकपणे मी बोललो आणि ते झालं असं होत नसतं. कायदे बदलत असताना ते प्रोसेस फॉलो करावी लागते आणि त्याच्यासाठी जनमत जे समोर येईल त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल होऊ शकेल भविष्यात. ठीक आहे, मी लक्ष्मीकांत खाबियांकडे जातो. लक्ष्मीकांत खाबियाजी, हे सगळा हा प्रकार होत असताना आणि तुम्हाला सुद्धा कल्पना आहे की जरी तुम्ही म्हणत असला की काही लोकप्रतिनिधी असं म्हणत असले तरी आमचा काही त्याच्याशी संबंध नाही, आम्ही ती मागणी करत नाही, तुम्हाला कल्पना आहे मीरा भाईंदरमध्ये असं होतं कारण तिकडे जैन धर्मियांची लोकसंख्या असते. मुंबईमध्ये असं होतं कारण एक मोठ्या प्रमाणात शाकाहारी गुजराती जैन या मंडळींची एक संख्या असते ज्याला प्रेस करण्यासाठी हे निर्णय घेतले जातात. तुम्ही जैन मंडळी एक सरळ समोर येऊन म्हणत का नाही की मागणी आम्ही केलेलीच नाहीये आणि पर्युषण काळात मांस विक्री व्हायला आमची हरकत नाही, हे तुम्ही बोलत का नाही? नाही, प्रश्न असा आहे प्रसन्न की जैन धर्म हा अहिंसावादी आहे.
हा. जैन धर्माने कधीच हिंसेची पाठराखण केलेली नाहीये. अहो जैन धर्म मान्य आहे, तुम्ही इतरांचं काय, इतरांसाठी बोलत का नाही की आमचं काही म्हणणं नाहीये, आम्ही काही खाणार नाही मांस, पण इतरांनी काही खात असेल तर आमचं म्हणणं नाहीये, तुम्ही विक्री करा आमचं म्हणणं नाही असं का म्हणत नाही? नाही नाही, प्रश्न असा आहे, मी सुरुवातीलाच बोललो प्रसन्ना की जैन समाजाने सामूहिकरित्या कुठेही 8 दिवस बंद ठेवा, 10 दिवस बंद ठेवा अशी मागणी केलेली नाही. हे लक्षात घ्या तुम्ही प्रसन्ना. पण 2 दिवस ऐका, पण नाही असं नाही खाबियाजी, अहो 2 दिवस 4 दिवस जे काही बंदी आहे त्याचं जैन समाज स्वागत करतो. जेव्हा जेव्हा असे निर्णय घेण्यात आले त्यावेळी जैन समाजाने स्वागत केलेलं आहे त्याचं. तुम्ही स्वागत करता, याचा तो तुमचा पॉलिटिकल स्टँड असतो खाबियाजी. आम्ही स्वागत. प्रश्न असा आहे, 2004 साली जो शासनाचा GR आहे त्या GR प्रमाणे 2 दिवस पर्युषण काळातली जी बंदी शासनाच्या वतीनं निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णयाचं स्वागत जैन समाजाने आतापर्यंत केलेलं आहे आणि पुढेही करत राहू. एक्झॅक्टली ते करायला नको होतं खाबियाजी, तुम्ही एक्झॅक्टली बरोबर मुद्दा मांडला. ते स्वागत करायला नको होतं, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की आमच्या गरजांसाठी तुम्ही दुसऱ्यांच्या पोटावरती पाय आणू नका, आमचा धर्म आमच्यापाशी, तुम्ही विक्री चालू ठेवा. मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये तिरंगा सारखं नॉनव्हेज सेंटर आहे, असे अनेक हॉटेल्स आहेत, पण ते संकष्ट चतुर्थीला स्वतःहून बंद ठेवतात. ते कोणाला सांगत नाही की नॉनव्हेज खायचं नाही, किंवा कोणी शंकराचार्य येऊन सांगत नाही की श्रावणात नॉनव्हेज खायचं नाही. हिंदू श्रावणात सुद्धा नॉनव्हेज खाणारी मंडळी असतात, त्यांना कोणी काही बोलत नाहीये. तुम्ही ते स्वागत का केलं? जैन समाज का म्हणत नाही की पर्युषण काळात खुशाल मांस विक्री करा, आमची काही हरकत नाही? मग तुम्ही नाही तुम्ही मला जर तुम्ही जैन समाजाच्या संदर्भात म्हणत असाल तर जसं मगा इथं राम कदमांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की जैन समाजाचं कुठल्याही पद्धतीनं कोणावरही आक्षेप नाही, कोणी काय खावं, कोणी कसं राहावं, कोणी कशा पद्धतीनं जगावं, पण आमच्या धर्माची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही राहण्याचा प्रयत्न करू, आम्ही जगण्याचा प्रयत्न करू. आम्ही फार तर विनंती करू लोकांना की तुम्ही त्या दिवशी खाऊ नका, तुम्ही बाबा मांस खाऊ नका, तुम्ही पशूंची हत्या करू नका. आम्ही विनंती करतो, कधी कधी मांस खात जा. माझा एका वाक्यात प्रश्न आहे खाबियाजी, या क्षणी शिवसेना, मनसे, भाजपमधले सुद्धा मराठी मंडळी सगळं म्हणतायत की लोकांना नॉनव्हेज हवं तेव्हा खायला मिळालं पाहिजे. मी तुमच्या धर्माबद्दल म्हणत नाहीये, पण तुमचं या समाजाचा आदर म्हणून तुम्ही म्हणणार का की पर्युषण काळात मांस विक्री चालू असेल तरी आमचं काही म्हणणं नाही? एक वाक्य तुम्ही म्हणाल का? तुम्ही एकटे तरी म्हणाल का? मला समाजाच्या सपोर्टमुळे हे मोठे झाले तिथे या राज्याला. बोलू द्या खाबियाजी, हे एक वाक्य. जे 2 दिवस बंदी केलेली आहे शासनाने, त्या 2 दिवसाला बंदी ही राहिलीच पाहिजे, ह्या मागणीसाठी समाजाची आवश्यकता नाहीये. खाबियाजी जर का अशा प्रकारे भूमिका राहिली तर की मग अंतर राहणार नाही खाबियाजी. झालीच पाहिजे नाही, मग अहिंसेची भाषा नाही. गणपती, मग श्रावण, आमच्या मग 32 कोटी देव खाली येतील. मग एमआयएम सुद्धा म्हणणार आणि मग एमआयएम समर्थन करावं लागेल. झालीच पाहिजे तर होणार नाही, लक्षात ठेवा. आपण इकडे ताण नको. प्रसन्न झालीच पाहिजे नाही, अहिंसावादी आहेत ना, मग होणारच, लक्षात ठेवा. आपण ताण आणू नको इकडे. झालीच पाहिजे वगैरे बोलायचं नाही, कळलं का? नाही प्लीज अभ्यंकर, झालीच पाहिजे नाही बोलायचं, नीट बोला. रिस्पेक्टफुली बोलतोय. तुम्ही माझ्या 4 झालीच तर होणारच नाही. लक्षात ठेवा. अशी भाषा प्लीज त्यांना शब्द मागे घ्यायला सांगा, त्यांना शब्द मागे घ्यायला सांगा. खाबियांची ती मागणी होती, ठीक आहे, खाबियांच्या झालीच पाहिजे वगैरे चालणार नाही अजिबात. अभ्यंकरांचं वेगळं म्हणणं असेल. मी आपल्याला चर्चा इथेच थांबवायची. प्रश्न असा आहे, इथे एक मुद्दा मात्र मांडावा लागला. झालीच पाहिजे काय मोगलाई आहे काय? आमच्या जीवन मोठे झाले महाराष्ट्रात. अभ्यंकरची कोण कोणामुळे मोठं झालं, मोगलाई पेशवाई, आपण त्याच्यात जायला नको. प्रश्न असा आहे, 10 कोटी मराठ्यांनी कुठल्याही समाजामुळे, धार्मिक गरजांमुळे जर का असे बॅन आणायला अनेक गोष्टींसाठी करावे लागतील, हे मान्य होणार नाही. आशा आहे जैन समाजातून असं नेतृत्व बाहेर येईल. आमचा समाज, आमचा सगळा जो काही सण सणावार आहे ते आमच्यासाठी आहेत. इतर समाजांनी त्यांची लाईफस्टाईल मेंटेन करावी. अन्यथा ही दरीची केवळ सुरुवात आहे. पुढे फाटे फुटत जातील आणि उभे आडवे भेगा पडतील. ते होऊन द्यायला आपल्याला टाळलं पाहिजे. आशा करूयात सुरुवात होईल. या चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला, मी त्यांचे आभार मानतो. लक्षवेधीमध्ये या चर्चेत आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.